भ्रष्टाचाराचा आरोप असलेला उमेदवार जेलमधून प्रचार करणार का असा सवाल संजय निरुपम यांनी केलेला आहे। अमोल कीर्तीकरांच्या ईडी समन्सवरून संजय निरुपम यांनी हा सवाल केला। दरम्यान मी दौरे करतोय त्यामुळे फरार असण्याचा संबंधच नाही असं उत्तर अमोल कीर्तीकर यांनी दिलंय। ईडी समोर नक्की हजर राहीन आणि ईडीला याआधीच कागदपत्र आपण दिली आहे अशी माहिती देखील अमोल कीर्तीकर यांनी दिली आहे। शिवसेना करून जो जिद्द आहे एक उमेदवार देण्याचा, तो उमेदवार भ्रष्टाचारच्या आरोपाखाली आहे। तो एक अभियुक्त आहे, त्याच्या विरोधात एक चौकशी चालू आहे आणि ईडी करून एक प्रोब होत आहे। आणि त्या परिस्थितीत तुम्ही काय तुमची काय लाचारी आहे की तुम्ही असा एक उमेदवार उभे करता। कोणाचा फोन होता, तो मी विचारला की काय सध्या मोबाईल ऑन आहे की ऑफ आहे, पण ऑफ आहे। तुम्ही केलं तो आता माझ्या मनात एक 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 नम्रपणे एक प्रश्न आहे की तुम्ही काय आता जेलमधून प्रचार करणार का? आता शेवटी बघा, प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु मी तुमच्या चॅनलच्या समोर आहे। तुम्ही आज वर्सोव्यात आहात, म्हणजे मी या मतदारसंघाअंतर्गतच फिरतोय, मग फरार असण्याचा संबंधच येत नाही। जाईन ना, त्यांनी बोलवलंय त्यावेळेला मी नक्कीच जाईन। मी माझ्या वरिष्ठांचा निर्णय घेईन काय घ्यायचा तो, माझ्या वकिलांशी बोलीन आणि जाईन। आणि मी जरी गेलो नसलो गेल्या वेळेला, तरी त्यांनी जे पेपर मागितले होते त्यातले बऱ्यापैकी पेपर मी दिलेले आहेत आणि त्यांनी जे काही गोष्टी मागितल्या होत्या त्याच्यापैकी बऱ्यापैकी ज्या आहेत त्या मागच्या इन्क्वायरीमध्ये त्यांनी घेतलेल्या आहेत।